windows once you go down. You must be crazy if हॅलो you think that गाईज, I'ma slow वेलकम टू down. यूट्यूब Before चॅनल you ओवी tell me खैरे. आणि इथे आज संडे आहे. आज संडे म्हणजे स्पेशल डे आणि आज आपण बनवणार आहे ग्रेव्ही बिर्याणी. आणि एका साईडला आपण मसाले फ्राय करून घेणार आहोत आणि एका साईडला आपलं एक टोपामध्ये राईस घेतलेला आहे. राईसमध्ये 2 ग्लास पाणी टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये गरम खडा मसाला टाकलेला आहे, तेजपत्ता टाकलेला आहे, नमक टाकलेलं आहे, तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण लिंबूही टाकलेला आहे. तो गाईज लिंबूमुळे मस्तपैकी त्याला टेक्स्चर येतं आणि मस्त स्मेलही येतो भाताला. आणि एका साईडला मॅग्नेट करून ठेवलेलं चिकन आहे. तो गाईज ह्याच्यामध्ये आपल्या घरात असलेला गरम मसाला आणि दही आणि लिंबू पिळून इथे मस्तपैकी ठेवायचा आहे. आणि एका साईडला आपला फ्राय करून घेतलेला मसाला फ्राय करून म्हणजे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे आणि झालेला आहे. आणि एका साईडच्या टोपामध्ये आपण साईडला कांदाही फ्राय करून घेणार आहोत आणि हे ग्रेव्हीसाठी आहे. आणि एका साईडला भात शिजून झालेला आहे आणि तो भात आपण बघा, फक्त त्याच्यामधून लिंबू तुम्ही साईडला काढून ठेवायचा आणि आपला खडा मसाला तसंच ठेवायचा आहे. आणि एका चाळणीच्या आतमध्ये तुम्ही ते ठेवणार आहात आणि त्याचं पाणी ते आपली ग्रेव्ही होईपर्यंत निघणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकणार आहोत. आणि हा मसाला जो तुम्हाला माहीतच आहे, टमाटर, कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि एक तुम्हाला आवडेल त्याची मिरची तिखटप्रमाणे हे सगळे आपण मसाले वाटून त्याच्यामध्ये टाकलेले आहे. आणि मस्तपैकी त्याला थोडे शिजेपर्यंत आणि पाणी सुटेपर्यंत, तेल सुटेपर्यंत मस्तपैकी त्याला आपण शिजवून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, थोडासा तिखट मसाला आणि कलरवाला मसाला म्हणजे मिरची मसाला आणि थोडंसं हळद कलरनुसार. आणि तिथे मीठही टाकायचं आहे आपल्या चवीनुसार, कारण की इथे मीठ 1 चम्मच टाकलेला आहे छोटासा. आणि कारण की मी भातामध्येही मीठ टाकलेलं आहे, तर तुम्हाला आवडीनुसार तुम्ही मीठ तसं टाकू शकता. आणि सो गाईज ही मस्तपैकी ह्याला मिक्स करून आपण थोडंसं त्यात पाणीही टाकणार आहोत. आणि हां, एक गृहिणीची तुम्हाला माहिती आहे ना सवयी, ती तुम्हाला सांगणार आहे. आणि इथे या बिर्याणी गरम मसालाही टाकणार आहे आणि तेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. ओके. आणि हे सगळं टाकल्यानंतर थोडंसं मी दहीही टाकणार आहे. 2 चमचे दही टाकलेले आणि माझे चिकन आहे पाव किलो चिकनसाठी मी 2 चमचे. आणि तुम्हाला जसा मसाला तुम्हाला ग्रेव्हीसाठी लागतो तसं तुम्ही चिकन ग्रेव्ही बनवायचं आहे पहिला. आणि इथे मी चिकन ग्रेव्ही आणि माझं मॅग्नेट केलेलं आणि थोडंसं तुमच्या गृहिणीचं सांगते, मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून हे सगळ्यांचाच उपाय आहे. आणि इथे मी टाकणार आहे चिकन, मॅग्नेट केलेलं चिकन. आणि गृहिणीचे मेन उपाय आहे ना, तेही तुम्हाला सांगणार आहे. ते आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोण कोण हा उपाय करतो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा मसाला करतो तेव्हा त्या मसाल्याला लागलेले जे मसाला असतो ना, त्या मसाल्याला तुम्ही पाणी टाकून ना, ह्या सगळ्या गृहिणीच्या म्हणजे सगळ्याच गृहिणीच्या घरात हे चालतं. मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते हलवून तुम्ही त्या जे बनवणारे पदार्थ आहेत त्याच्यात तुम्ही टाकता. आणि हे प्रत्येक गृहिणी कोण कोण करते मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे मस्तपैकी आपण ह्याला ग्रेव्ही करणार आणि एवढा मस्त खमंग वास सुटलेला आहे ना की काय सांगू. आणि थोड्या वेळासाठी त्याला चिकन शिजवण्यासाठी टाकणार आहोत. आणि ही ग्रेव्ही तुम्ही भाकरीसोबत आणि चपातीसोबत, पावासोबत आणि तुम्ही सुक्या भातासोबतही खाऊ शकता. आणि इथे आपलं बघायचं आहे की आपलं इथे चिकन शिजलं की नाही. वा वा, मस्त काही टेस्टमध्ये झालेलं आहे. तुम्हाला काय सांगू, मी थोडंसं तर काढून घेतलेलं आहे कारण की ह्याला चपातीवर खाण्यासाठी. आणि ही ग्रेव्ही झालेली आहे आणि छान ग्रेव्ही, जास्त तुम्ही पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही ग्रेव्ही करू शकता. मी जास्त पातळ केलेली नाही आहे. जेव्हा ह्याच्यात राईस तुम्ही टाकाल तेव्हा ती ग्रेव्ही पूर्ण सुकी होऊन जाणार आहे आणि पुन्हा ड्राय होऊन जाणार आहे. आणि वरती मी थोडासा भाताचा थर लावलेला आहे आणि तो भात तुम्ही चमचेने पूर्ण ग्रेव्हीसोबत मिक्स करायचा आहे. आणि हा मी ग्रेव्ही थोडासा भात टाकलेला आहे ना, तो मी पूर्ण ग्रेव्हीसोबत मिक्स केलेला आहे. तो गाईस तुम्ही नक्कीच करून पहा. ही रेसिपी आमच्या घरात सगळ्यांना आवडते आणि खूप छान आहे. आणि ग्रेव्ही पण आहे आणि त्याच्याबरोबर आपण बोलता ना की ते चिकनची ग्रेव्ही आहे ना, ती आपण चपातीसोबतही खाऊ शकतो. 2 विन होणार आहे, बिर्याणीमध्ये पण आणि भाकरीसोबतही खाऊ शकतो. आणि वरती आपण भात टाकलेला आहो आणि थोडासा आपण येल्लो भात बनवलेला आहे ना, तो येल्लो भात म्हणजे हळदीचा भात आहे. तो हळदीचा भात वरच्या वर तुम्ही भातासोबत, व्हाईट भातासोबत मिक्स करायचा आहे.
आणि तो मिक्स केलेला हळदीचा भात आहे तो छानपैकी करून वरती कोथिंबीर टाकून वरती त्याच्यावर तूप टाकायचं आहे. सो गाईज, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्कीच सांगा. आणि तुपाचाही तुम्ही टाकलेला आहे, तूपही टाकून त्याच्यावर मस्तपैकी 5 मिनटं झाकण ठेवून ठेवायचं आहे आणि मस्त आपल्या फॅमिलीसोबत खायचं आहे. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझी अशीच मला मस्तपैकी तुम्ही प्रोत्साहन करा. जा बाय बाय आणि मस्त खाण्याची तुम्ही स्वाद घ्या. बाय बाय. आणि माझ्या ओवीला ही रेसिपी खूप आवडलेली आहे. सो गाईज बाय.